हा जो प्रॉब्लेम आहे ना तो ॲक्च्युली जे मॅनेजरल डिसिजनमधले प्रॉब्लेम्स आहेत ना ते पूर्ण ह्या प्रॉब्लेमवरती बेस प्रॉब्लेम आहेत. म्हणजे हा प्रॉब्लेम तुमचा बेस प्रॉब्लेम असं आपण कन्सिडर करूया आणि हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व कसा करायचा ते फक्त समजून घ्या. ओके, प्रॉब्लेम रीड करते बघा. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द रेकॉर्ड्स ऑफ फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट एक्स अँड प्रोडक्ट वाय. ओके, आपल्या पर्टिक्युलर इन्फॉर्मेशनमध्ये सेलिंग प्राईज आपल्या प्रोव्हाइड केलेली आहे प्रोडक्ट एक्सचे 100 रुपीज आणि सर्व जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ती पर युनिट प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे मटेरियल कॉस्ट ॲट द रेट ऑफ ₹10 पर kg. ओके, म्हणजे एक मटेरियल जे पर kgची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं ₹10 आणि टोटल किती प्राईसचं मटेरियल लागतं आहे प्रोडक्ट एक्ससाठी तर 20 रुपीजचं मटेरियल रिक्वायर्ड आहे. म्हणजे मटेरियल प्रोडक्ट एक्ससाठी जे मटेरियल रिक्वायर्ड आहे ते किती kg रिक्वायर्ड असेल, कोण सांगू शकेल? आणि सेम प्रोडक्ट वायसाठी 50 रुपीजचं मटेरियल रिक्वायर्ड आहे. म्हणजे प्रोडक्ट वायसाठी किती kg मटेरियल लागेल तर प्रोडक्ट वायसाठी 5 kg मटेरियल लागेल, कारण की 10 रुपीज पर kg आहे. 50 रुपीजचं मटेरियल यूज होतं आहे म्हणजे 50 डिवाइड बाय 10 म्हणजे 5 kg मटेरियल रिक्वायर्ड आहे प्रोडक्ट वायसाठी आणि 2 kg मटेरियल रिक्वायर्ड आहे प्रोडक्ट एक्ससाठी. ओके, आपल्या मटेरियलची का रिक्वायरमेंट आपल्याला इथे फाइंड आउट करायची, कारण ज्या ठिकाणी रॉ मटेरियल शॉर्टेज असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे कंट्रीब्युशन जे फाइंड आउट करायचं आहे ते कंट्रीब्युशन पर kg ऑफ रॉ मटेरियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किंवा पर अवर्स ऑफ लेबर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जिथे लेबर जेव्हा कन्स्ट्रेंट असेल जेव्हा लेबर लिमिटिंग फॅक्टर असेल तेव्हा आपल्या लेबरनुसार आपलं कंट्रीब्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला हेच तुम्हाला मेन जे हे 2-3 जे पॉईंट आहेत ना तेच तुम्हाला मेन समजून घ्यायचे आहेत, कारण बाकीचे जे मेन जे प्रॉब्लेम आहेत जे मॅनेजरल डिसिजनवरती येतात ते याच बेसवरती येतात की एखादं लिमिटिंग फॅक्टर असतं म्हणजे मटेरियल लिमिटिंग फॅक्टर असेल, वेजेस लिमिटिंग फॅक्टर असेल, म्हणजे लेबर अवर्स लिमिटिंग फॅक्टर असेल. तर जेव्हा ते लिमिटिंग फॅक्टर असेल तर आपल्याला डिसिजन घेताना कशा पद्धतीने आपलं डिसिजन घ्यायचं ते आपल्याला या पूर्ण टॉपिकचा मेन तेच आहे ॲक्च्युली. त्याच रिलेटेड तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम आला तरीसुद्धा त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लिमिटिंग फॅक्टर एकतरी दिलेला असणारच आहे. ओके, त्यामुळे हे तुम्हाला बेसिक कशा पद्धतीने आपण लिमिटिंग फॅक्टरनुसार आपण त्याचं कंट्रीब्युशन फाइंड आउट करणार आहोत आणि डिसिजन कसं घ्यायचं याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मेन समजून घ्यायचं आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन दिले वेजेस ॲट द रेट ऑफ ₹3 पर kg. ओके, आता ₹3 पर kg आपल्याला मेन्शन केलेलं आहे, म्हणजे पर आवर मेन्शन केलं. ₹3 पर आवर म्हणजे एका तासासाठी एका लेबरला ₹3 चार्जेस आहेत, म्हणजे त्याला तेवढे वेजेस दिले जात आहेत. ओके, आणि आपल्याला इथे एक्ससाठी किती दिलेले आहेत ₹30. ओके, एक्ससाठी ₹30 मेन्शन केलेले आहेत, म्हणजे एक प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी पर युनिट मेन्शन केले आहे. एक युनिट प्रोड्यूस होण्यासाठी किती तास लागत आहेत, 10 आवर्स रिक्वायर्ड आहेत लेबरची. म्हणजे 10 आवर्स लागत आहेत असं नाही आहे. तर 10 माणसं कामं करतायत तर एका तासामध्ये ते एक प्रोडक्ट तयार होणार आहे, कारण 10 माणसांची 10 तास होणार आहेत. ओके, तर ती एक गोष्ट क्लिअर करून घ्या की ₹3 पर आवर आहे, म्हणजे एका तासासाठी एक लेबरला ₹3 त्याला वेजेस पेमेंट केलं जातं आहे. तर ₹30 एक्ससाठी चार्जेस आहेत. एक्ससाठी टोटल किती रुपये लागत आहेत, एक्सचा एक प्रोड्यूस होण्यासाठी ₹30 लेबर चार्जेस त्याला पेमेंट करावं लागतं आहे. म्हणजे एक एक्सचा प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला 10 आवर्स रिक्वायर्ड आहे, लेबरचे 10 आवर्स रिक्वायर्ड आहेत. ओके, नेक्स्ट आहे वायसाठी ₹60 लागत आहेत. मग ₹60 लागत आहेत तर वायसाठी किती आवर्स रिक्वायर्ड आहेत, वायसाठी किती आवर्स रिक्वायर्ड आहेत, मग कधी 60 आवर्स कधी ₹60चं कधी लेबर चार्जेस लागत असतील वायचे एक युनिट प्रोड्यूस होण्यासाठी, तर मग वायला मग किती आवर्स लागत असतील एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी तर 20 आवर्स लागतील. ओके, 60 डिवाइड बाय 3, कारण ₹3 पर आवर्स आहेत. ओके, त्यामुळे ₹60चं काम झाल्यानंतर किती आवर्स काम होते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 60 डिवाइड बाय 3 करायला लागेल, तर आपल्याला 20 आवर्स काम होतं. म्हणजे 20 आवर्स आपलं काम झाल्यानंतर वायचा एक प्रोडक्ट एक युनिट प्रोड्यूस होतो आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला व्हेरिएबल ओव्हरहेड आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत, ते ₹10 आहेत आणि ₹20 आहेत. ओके, त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट आपल्याला इथे फिक्स कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केली आहे ₹5,000. ओके, फिक्स कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ₹5,000. ओके, आणि आपल्या पुढे इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. स्टेट विच प्रोडक्ट इज बेटर टू बी प्रोड्यूस अँड व्हाय इन द फॉलोइंग केसेस. ओके, म्हणजे कुठलं प्रोडक्ट आपण प्रोड्यूस करून आपलं प्रॉफिटेबल असू शकतो आणि ते का ते तसं प्रोड्यूस केलं पाहिजे.
ओके. आणि त्याच्यासाठी आपल्याला या 5 केसेस आपल्या प्रोव्हाइड केलेले ABCDE ह्या 5 केसेस आपल्या प्रोव्हाइड केलेले. या 5 केसेससाठी आपला सेपरेट आपला प्रॉब्लेम आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. ओके. तर सर्वात पहिल्यांदा या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ना मेन आपल्याला कंट्रीब्युशन आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके. मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट आपल्याला पहिल्यांदा प्रिपेअर करायचं आणि त्यानंतर मग लिमिटिंग फॅक्टरनुसार आपल्याला डिसिजन घेताना कुठल्या लिमिटिंग फॅक्टर कोणता आहे त्यानुसार कशी डिसिजन घेतली जाते तर त्याबद्दल एक चार्ट आपण डिस्कस केलेला होता लिमिटिंग फॅक्टर रिलेटेड. ओके. तर बघा या चार्टमध्ये मेन्शन केले जेव्हा युनिट सेल्स युनिट जेव्हा लिमिटिंग फॅक्टर असणार आहे तेव्हा कंट्रीब्युशन पर युनिट आपला बेस आपल्याला कन्सिडर करून आपल्याला डिसिजन घ्यायचे. ओके. मॅक्झिमम्स कधी सेल्स व्हॅल्यू कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर PV रेशोनुसार आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे. ओके. रॉ मटेरियल युनिट्स कधी लिमिटिंग फॅक्टर असतील तर कंट्रीब्युशन पर युनिट ऑफ रॉ मटेरियल आपलं डिसिजन फॅक्टर म्हणजे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कन्सिडर करायचं आहे. नेक्स्ट रॉ मटेरियल रुपीजमध्ये लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर युनिट ऑफ रॉ मटेरियल आपल्याला डिसिजन ओके बेस आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी कंट्रीब्युशन पर रुपीज ऑफ रॉ मटेरियल. लेबर आवर्स असतील तर कंट्रीब्युशन पर लेबर आवर. ओके. मशीन आवर असतील तर कंट्रीब्युशन पर मशीन आवर. ओके. अशा पद्धतीने हे जे बेस आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार आपल्याला हे ज्या सिच्युएशन दिलेल्या आहेत त्या 5 सिच्युएशन त्या 5 सिच्युएशनमध्ये जो लिमिटिंग फॅक्टर असेल तर त्यानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचे हे बेस आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके. तर तो सर्वात पहिला ए पॉईंट आहे इफ द टोटल सेल्स इन युनिट्स इज की फॅक्टर. म्हणजे जे टोटल सेल्स इन युनिट कधी की फॅक्टर असेल म्हणजे की फॅक्टर म्हणजेच लिमिटिंग फॅक्टर म्हणजे त्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करून आपल्याला डिसिजन घ्यायचे. ओके. कारण ते लिमिटमध्ये आहे तर ते लिमिटमध्ये आहे तर त्याचं आपल्याला मॅक्झिमम युटिलायझेशन झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला डिसिजन घेण्यासाठी जेव्हा कधी युनिट्समध्ये जेव्हा सेल्स आपले जेव्हा लिमिटिंग फॅक्टर असेल तर आपल्याला डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कोणते कन्सिडर करायचं आहे तर कंट्रीब्युशन पर युनिट. ओके. डिसिजन घेण्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहोत कंट्रीब्युशन पर युनिट. नेक्स्ट मेन्शन केलेलं सेल्स व्हॅल्यू इज द की फॅक्टर. सेल्स व्हॅल्यू जेव्हा की फॅक्टर असेल तेव्हा आपण काय कन्सिडर करणार आहोत PV रेशो. ओके. तेव्हा आपण PV रेशो आपल्याला कन्सिडर करून आपले डिसिजन घ्यायचे. नेक्स्ट रॉ मटेरियल इज इन शॉर्ट सप्लाय. जेव्हा रॉ मटेरियल शॉर्ट सप्लाय असणार आहे तेव्हा आपल्याला डिसिजन घेण्यासाठी रॉ मटेरियल पर kg कंट्रीब्युशन पर kg ऑफ रॉ मटेरियल आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे लेबर आवर्स इज इन लिमिटिंग फॅक्टर. तर या सिच्युएशनमध्ये आपल्याला कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे. आणि लास्ट आपल्याला मेन्शन केलेलं आहे इफ द रॉ मटेरियल इज अवेलेबल 2000 kg. ओके. 2000 kg अँड मॅक्झिमम सेल्स ऑफ ईच प्रोडक्ट इज 500 युनिट्स. आता इथे 2 सिच्युएशन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. रॉ मटेरियलसुद्धा लिमिटिंग फॅक्टर आहे आणि दुसरा अजून एक लिमिटिंग फॅक्टर आहे ते नंबर ऑफ युनिट्स सेल्स युनिटसुद्धा लिमिटिंग फॅक्टर आहे. ओके. तर 2 लिमिटिंग फॅक्टर आहे तर दोन्ही मिळून आपल्याला ऑर्डर आपल्याला कन्सिडर करायचे आणि कुठला प्रोडक्ट आपला ही 2 प्रोडक्ट आहेत ना तर 2 प्रोडक्टमध्ये कुठला प्रोडक्ट आपल्याला जास्त प्रोड्यूस केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो तर या 5 सिच्युएशनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. पहिल्यांदा प्रॉब्लेम समजलं ना काय प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलं आहे ते कारण प्रॉब्लेम समजणं महत्त्वाचं आहे. आपल्याला काय करायचं आहे ते 5 सिच्युएशन आपल्याला दिलेले आहेत. 5 सिच्युएशनमध्ये आपण मॅक्झिमम प्रॉफिट कसा मिळू शकेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर ज्या आपण डिसिजनचे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना ह्या कन्सेप्ट आपण यूज करून जे आपण फाइंड आउट करणार आहोत ना जे आन्सर आपण फाइंड आउट करणार आहोत ना ओके. ओके. तर ह्या ज्या जे आपण आन्सर जे फाइंड आउट करणार आहोत ना ते मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला त्यापासून मिळणार आहे. तुम्ही दुसरं कॉम्बिनेशन यूज करून कधी फाइंड आउट करून कधी प्रयत्न केला कधी त्याचा आन्सर फाइंड आउट करण्याचा तिथे आपल्याला आपण जे अल्टरनेटिव्हनुसार जे आपण प्रॉफिट फाइंड आउट केलं तर मॅक्झिममच असणार आहे. ओके. तर आता फर्स्ट आपण पहिल्यांदा मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट प्रिपेअर करायचं आहे. मी काही फॉर्मॅट थोडासा प्रिपेअर करून ठेवलेला आहे. ओके. तर आपल्याला थोडासा वेळ कमी लागण्यासाठी. ओके. बघा आपल्याला प्रोडक्ट एक्स आपल्या पर युनिटची इन्फॉर्मेशन दिले प्रोडक्ट वायची सुद्धा पर युनिटची इन्फॉर्मेशन दिले. फर्स्ट आपला कॉस्ट स्टेटमेंट काय आपलं सेलिंग प्राईस मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. ओके. तर सेलिंग प्राईस ₹100 पर युनिट एक्ससाठी आहे ₹100 आणि वायसाठी आहे ₹200. ओके. नेक्स्ट मटेरियल कॉस्ट 20, 30 अँड 10 आहे.
material 20, wages 30 and variable 10. Okay, 20, 30 and 10. 20, 30 and 10. Okay, तर total variable cost आपली find out होईल. Okay, total variable cost rupees 60, and for the Y product 50, 60 and 20. Okay, 50, 60 and 20. Okay, it will be rupees 130. Okay, नेक्स्ट आपला कंट्रीब्युशन आपला फाइंड आउट करायचं. कंट्रीब्युशन येणार आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. ओके, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन. म्हणजे कंट्रीब्युशन पर युनिट आहे प्रोडक्ट एक्ससाठी 40 रुपीज आणि प्रोडक्ट वायसाठी इट इज रुपीज 70. ओके, हे आपण बेसिक आपण फाइंड आउट करून घेतलेलं आहे की कंट्रीब्युशन पर युनिट किती आहे. आता आपण कंडिशननुसार आपण सॉल्व करूया. फर्स्ट कंडिशन आहे आपली इफ द सेल्स इन युनिट इज की फॅक्टर. ओके, जेव्हा आपल्या सेल्स इन युनिट इज की फॅक्टर असेल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल. जेव्हा सेल्स इन युनिट जेव्हा की फॅक्टर असेल ना तेव्हा आपल्याला कशानुसार आपल्या डिसिजन घ्यायचे तर कंट्रीब्युशन पर युनिटनुसार आपल्या डिसिजन घ्यायचे. ओके, कंट्रीब्युशन पर युनिटनुसार डिसिजन घ्यायचे. आणि आपण कुठलेही डिसिजन घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कंट्रीब्युशन पर युनिट सांगितलं ना तर ज्याचं कंट्रीब्युशन जास्त असणार आहे ते प्रोडक्ट आपण जास्त सेल केलं पाहिजे तर आपल्याला जास्त प्रॉफिट होऊ शकेल. ओके, क्लिअर आहे. आता इथे कंट्रीब्युशन पर युनिट, कंट्रीब्युशन पर युनिट कुठल्या प्रोडक्टचं जास्त आहे तर वायचं जास्त आहे. ओके, देन इफ यू सेल द वाय युनिट मोर दॅन द एक्स युनिट ॲट दॅट टाइम यू विल हॅव मोर प्रॉफिट. जेव्हा लिमिटिंग फॅक्टर आपला जेव्हा सेल्स युनिट असेल ना, आता आपल्याला इथे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन दिलेलं नाही आहे की आपल्या इथे किती सेल्स युनिट अवेलेबल आहेत म्हणून. कधी सेल्स युनिट जेवढे अवेलेबल असतील ते त्यानुसार कधी आपण ॲन्सर कधी फाइंड आउट केलं ना तर मॅक्झिमम प्रोडक्ट आपल्याला एक्सचे सेल करायचे, नंतर मग आपल्याला वायचे प्रोडक्ट आपल्याला सेल करायचे. ओके, तर आपला जो लास्ट पॉईंट जो हा मेन्शन केला ना त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत की ॲन्सर आपण ॲक्च्युली फाइंड आउट करणार आहोत की किती प्रॉफिट आपल्याला होईल किंवा किती लॉस होईल ते आपल्याला लास्ट याच्यामध्ये फाइंड आउट करणार. आता आपण फक्त आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऑर्डर ऑफ पेमेंट आपल्या प्रोडक्टचा प्रेफरन्स आपल्याला मेन्शन करायला सांगितलेला आहे की कुठला प्रोडक्ट तुम्ही जास्त सेल केलं तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल, तर त्याचं तुम्हाला प्रेफरन्स मेन्शन करायचं आहे. ओके, तर तुम्हाला प्रेफरन्स मेन्शन करता आता तुम्ही जी की फॅक्टर कोणता आहे सेल्स युनिट की फॅक्टर आहे. तर सेल्स युनिट की फॅक्टर असताना तुम्हाला काय करायला लागेल, जेव्हा कंट्रीब्युशन पर युनिट हे तुमचं बेस तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. ओके, कंट्रीब्युशन पर युनिट ज्याचं जास्त असणार आहे ते युनिट्स तुम्ही जास्त सोल्ड केले तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होणार आहे. म्हणजे आत्ताच्या फर्स्ट ए पॉईंटनुसार तुम्हाला कधी प्रॉफिट जास्त होईल, कधी तुम्ही प्रोडक्ट वाय आहे तो कधी जास्त कधी तुम्ही सेल केला तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल. ओके, प्रोडक्ट वाय कधी तुम्ही जास्त कधी सेल केला तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल. तर आपल्याला मेन्शन करायचं कंट्रीब्युशन पर युनिट एक्स आणि वायचं आपण मेन्शन करून शो करणार आहोत आणि मग खाली आपल्याला फक्त नोट मेन्शन करायचे. ओके, तर कंट्रीब्युशन पर युनिट प्रोडक्ट एक्सचं बघितलं तर 40 रुपीज आहे आणि वायचं 70 रुपीज आहे. त्यामुळे आपला ऑर्डर ऑफ म्हणजे प्रेफरन्स काय देणार आहोत आपण, फर्स्ट आपण कुठल्याचे आपण जास्त सोल्ड करणार आहोत तर आपण वाय प्रोडक्ट आपण जास्त आपण सोल्ड करणार आहोत. मग आपल्याला इथे प्रेफरन्स आपल्याला मेन्शन करायचं आहे. प्रोडक्ट बी इज बेटर वेन sales unit is limiting factor. Okay, because product B gives higher contribution पर युनिट. ओके, हे तुमचं रिझन आहे, हे तुमचं ॲक्च्युली कन्क्लुजन आहे. ओके, तर आपण प्रोडक्ट बी आपण का जास्त आपण सोल्ड करणार आहोत कारण की जेव्हा सेल्स युनिट जेव्हा लिमिटिंग फॅक्टर असणार आहे तेव्हा आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट आपल्याला बेस म्हणून कन्सिडर करायचं आणि कंट्रीब्युशन पर युनिट ज्याचं जास्त असणार आहे तो प्रोडक्ट आपण जास्त कधी सेल केला देन यू विल हॅव मोर प्रॉफिट. ओके, दॅट्स वाय प्रोडक्ट बी आपण कधी जास्त कधी सोल्ड केला तर आपल्याला जास्त प्रॉफिट होईल. हा आपला पॉईंट एचा ॲक्च्युली ॲन्सर झाला. इथे ॲक्च्युली त्यांनी आपल्याला
तुम्हाला एवढंच फाइंड आउट करायला सांगत नाही, तर जसं लास्ट पॉईंटमध्ये इथे मेन्शन केलेलं ना तशा पद्धतीने प्रत्येक पॉईंटचं तुम्हाला दिलेलं असेल, तर तुम्हाला प्रत्येक पॉईंटचं ते फाइंड आउट करावं लागतं. आपण नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण तशा पद्धतीने आपण फाइंड आउट करून आपण बघूया. ओके, आता ए पॉईंटमध्ये. ओके, नेक्स्ट बी पॉईंट बघा, सेल्स व्हॅल्यू इज लिमिटिंग फॅक्टर. आता जेव्हा सेल्स व्हॅल्यू जेव्हा लिमिटिंग फॅक्टर असणार आहे तेव्हा आपला बेस काय असणार आहे? सेल्स व्हॅल्यू कधी लिमिटिंग फॅक्टर असणार आहे तेव्हा आपला कोणती गोष्ट आपल्याला कन्सिडर करायची आहे, तर पी व्ही रेशो आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, तर आपण इथे प्रोडक्ट एक्स अँड वाय ॲज इट इज आपण मेन्शन करूया. ओके, तर आपल्याला इथे पी व्ही रेशो मेन्शन करायला लागेल. ओके, तर पी व्ही रेशो आधी आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. पी व्ही रेशो एक्सचा किती आहे? पी व्ही रेशोचा फॉर्म्युला आहे कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट इंटू 100. ओके, 40% येतो आहे. आणि बीचा पी व्ही रेशो किती आहे? कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट इंटू 100. ओके, बीचा पी व्ही रेशो आहे 35. ओके, 35%. ओके, अँड 40%. ओके, 35% आणि 40%. तर ह्या सेकंड पॉईंटनुसार कधी तुमची सेल्स व्हॅल्यू कधी लिमिटिंग फॅक्टर असेल, सेल्स व्हॅल्यू कधी की फॅक्टर असेल, तर इथे डिसिजन घेताना तुम्हाला ए प्रोडक्ट जास्त सेल करायला लागेल कारण त्याचा पी व्ही रेशो जास्त आहे. ओके, ए प्रोडक्ट तुम्हाला इथे जास्त सोल्ड करायला लागेल कारण की त्याचा पी व्ही रेशो जास्त आहे. ओके, तर तुम्हाला हा जो चार्ट जो मेन्शन केला ना तो तुम्हाला मेन लक्षात ठेवायचा आहे की कुठली गोष्ट तुमच्या इथे लिमिटिंग फॅक्टर असताना तुम्ही कुठली गोष्ट तुम्हाला कोणती डिसाइडिंग फॅक्टर आपला कोणता कन्सिडर करायचा आहे ते. ओके, कधी सेल्स व्हॅल्यू कधी लिमिटिंग, सेल्स युनिट कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर युनिट. त्यानुसार आपलं बघितलं का आपला प्रोडक्ट बी आपला जास्त प्रॉफिटेबल होईल कधी जास्त सोल्ड केला तर. आता सेल्स व्हॅल्यू कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर आपला बेस काय आपल्याला कन्सिडर करायला लागेल? पी व्ही रेशो. आता पी व्ही रेशो आपला कुठला? प्रोडक्ट एक्सचा जास्त आहे, सॉरी ए नाही, प्रोडक्ट एक्स जास्त आहे. आणि इथे सुद्धा मी वरती मेन्शन करताना ॲक्च्युली बी मेन्शन केलं, तर बी नाही आहे, प्रोडक्ट वाय. ओके, इथे मेन्शन करताना प्रोडक्ट एक्स हायर पी व्ही रेशो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सेकंडनुसार आन्सर आपला काय येतं फाइंड आउट होतं आहे की तुम्हाला प्रोडक्ट कोणता जास्त सेल करायला लागेल? प्रोडक्ट एक्स जास्त सेल करायला लागेल. जेवढा तुम्ही प्रोडक्ट एक्स जास्त सेल कराल तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल. ओके, सेकंड सिच्युएशननुसार. आता थर्ड सिच्युएशन बघूया. इफ रॉ मटेरियल इज इन शॉर्ट सप्लाय. आता हा पॉईंट जास्त समजून घ्या कारण की याच्यामध्येच मेन गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. जेव्हा रॉ मटेरियल आपला शॉर्ट सप्लाय असेल तेव्हा म्हणजे लिमिटिंग फॅक्टर आपला रॉ मटेरियल आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायला लागेल? पहिल्यांदा आपल्याला कंट्रीब्युशन आपला फाइंड आउट करायचं आहे, पण पर के जी ऑफ रॉ मटेरियल आपला कंट्रीब्युशन आपला फाइंड आउट करायचं आहे. या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? कंट्रीब्युशन पर के जी ऑफ रॉ मटेरियल आपला कंट्रीब्युशन आपला फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्यासाठी आपल्याला 2-3 गोष्टी लागतील. त्या पहिल्यांदा आपण कंट्रीब्युशन इन रुपीज आपण घेऊया. कंट्रीब्युशन पर रुपीज आपल्याला प्रोडक्ट एक्स अँड वाय. ओके, तर प्रोडक्ट एक्सचा कंट्रीब्युशन रुपीज किती आहे? 40 आणि त्याचं किती आहे? 70. वायचं किती आहे? 70. ओके, नेक्स्ट आपल्याला मेन्शन करायला लागेल रॉ मटेरियल के जी. रॉ मटेरियल रिक्वायर्ड इन के जी. ओके, आपल्याला किती के जी रॉ मटेरियल एक्ससाठी लागणार आहे? तर आपण मगाशीच आपण फाइंड आउट करत होतो किती के जी आपल्याला लागणार आहे. तर 10 रुपीज पर के जी आहे रॉ मटेरियलची कॉस्ट. ओके, 10 रुपीज पर के जी रॉ मटेरियलची कॉस्ट आहे आणि 20 रुपीजचं आपल्याला रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे. म्हणजे किती के जी आपल्याला रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे? रॉ मटेरियल आपल्याला 2 के जी आपल्याला रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे. ते कसं फाइंड आउट केलं? 20 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 2 के जी रिक्वायर्ड आहे. आणि प्रोडक्ट वायचं किती रिक्वायर्ड आहे? तर प्रोडक्ट वायसाठी बघा 50 रुपीजचं रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे प्रोडक्ट वायसाठी आणि पर के जी रुपीज किती आहे? 10 रुपीज आहे. म्हणजे आपल्याला कसं फाइंड आउट होईल? 50 डिवाइड बाय 10. तर 5 के जी रॉ मटेरियल आपल्याला रिक्वायर्ड आहे. ओके, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आपल्याला कंट्रीब्युशन पर रॉ मटेरियल
पर के जी आपल्याला फाइंड आउट करायचं, तर तेव्हा आपल्याला कंट्रीब्युशन इन रुपीज डिवाइड बाय रॉ मटेरियल रिक्वायर्ड इन के जी, यानी आपल्याला डिवाइड करून आपल्याला इथे फाइंड आउट होईल कंट्रीब्युशन पर रॉ मटेरियल पर के जी ऑफ रॉ मटेरियल. ओके, पर के जी ऑफ रॉ मटेरियल आपल्याला फाइंड आउट होईल 40 डिवाइड बाय 2. ओके, हे आलं प्रोडक्ट एक्स आणि हे प्रोडक्ट वायचं, हे आपलं डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. ओके, आपण काय मेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, जेव्हा रॉ मटेरियल इन शॉर्ट सप्लाय असेल किंवा रॉ मटेरियल आपलं जेव्हा लिमिटिंग फॅक्टर असेल, तेव्हा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कंट्रीब्युशन पर के जी ऑफ रॉ मटेरियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ते फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा कंट्रीब्युशन इन रुपीज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कंट्रीब्युशन पर रुपीज आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या प्रॉब्लेममध्ये. ओके, कंट्रीब्युशन पर युनिट आपण ऑलरेडी फाइंड आउट केले 40 and 70. आणि सेकंड आपल्याला त्याने कुठल्या गोष्टीने डिवाइड करायचं आहे, तर रॉ मटेरियल रिक्वायर्ड इन के जी, म्हणजे पर प्रोडक्ट एक एक्सचा प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी, एक युनिट एक एक्सचा प्रोड्यूस करण्यासाठी किती रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे, तर 2 kg. ओके, आणि वायचं किती रिक्वायर्ड आहे, तर 5 kg. ते कसं फाइंड आउट केलं समजलं ना तुम्हाला, 20 डिवाइड बाय 10 आणि 50 डिवाइड बाय 10 आपण करून आपण ते फाइंड आउट केलं. ओके, आणि नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं कंट्रीब्युशन पर के जी ऑफ रॉ मटेरियल. ओके, तर पर के जी ऑफ रॉ मटेरियल आपलं कंट्रीब्युशन किती येतं, एक्सचं येतं 20 आणि वायचं येतं 14. आता याच्यापैकी जास्त कोणतं आहे, 20. म्हणजे एक्स प्रोडक्ट आपला कधी जास्त कधी रॉ मटेरियल इन लिमिटिंग सप्लाय असेल, रॉ मटेरियल इन शॉर्ट सप्लाय असेल, ॲट दॅट टाइम इफ यू सेल एक्स प्रोडक्ट मोर दॅन द वाय, ॲट दॅट टाइम यू विल हॅव मोर प्रॉफिट. ओके, जेव्हा तुम्हाला जे जास्त असणार आहे ते तुम्ही जास्त सेल केलं तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होणार आहे. आपला बेस काय होता, कंट्रीब्युशन पर के जी ऑफ रॉ मटेरियल. तर कंट्रीब्युशन पर के जी ऑफ रॉ मटेरियल ज्याचं जास्त असणार आहे, तो प्रोडक्ट कधी तुम्ही जास्त कधी सेल केला तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होणार आहे. आपण लास्ट पॉईंटचा हा जो पॉईंट आहे ना, तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून दाखवेन का त्या पॉईंटनुसार आपण कुठल्याने प्रॉफिट जास्त होते आणि कुठल्याने कमी होते. तेव्हा ते थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. म्हणजे हे जे आपण जे आन्सर जे फाइंड आउट करतोय ना, ते प्रॉपर आहे की नाही, आपण लास्ट जो पॉईंट आहे तेव्हा आपण ते कंपॅरिझन त्याचं करूया, म्हणजे तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. ओके, पण आता फक्त लक्षात ठेवा की कंट्रीब्युशन पर रॉ मटेरियल आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. आणि कंट्रीब्युशन पर रॉ मटेरियल तुम्ही फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला फक्त ही गोष्ट मेन्शन करायची की प्रोडक्ट एक्स इज बेटर व्हेन, इथे सेल्स युनिट नाही आहेत, तसे काय रॉ मटेरियल इन सप्लाय ना, रॉ मटेरियल इज लिमिटिंग फॅक्टर बिकॉज प्रोडक्ट एक्स गिव्स हायर कंट्रीब्युशन पर के जी ऑफ रॉ मटेरियल. ओके, हे तुमचं एक्सप्लेनेशन झालं ॲक्च्युली. ओके, आता डी पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंटला काय, इफ लेबर आवर इज द लिमिटिंग फॅक्टर. जेव्हा लेबर आवर लिमिटिंग फॅक्टर असेल तेव्हा आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या सिच्युएशनमध्ये. ओके, तर आपल्या त्याच्यासाठी आपण ॲज इट इज हे सर्व कॉपी पेस्ट करून घेऊया. कंट्रीब्युशन इन रुपीज, आणि इथे आपल्याला रॉ मटेरियल रिक्वायर्ड इन के जी नाही आहे, तर आपल्याला इथे काय पाहिजे, लेबर आवर्स रिक्वायर्ड पर युनिट. ओके, लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. आता ते आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. तर कसे फाइंड आउट करायला लागतील, हे 30 डिवाइड बाय 3 10 आवर्स लागत आहेत. आणि हे 60 डिवाइड बाय 3 20 आवर्स लागत आहेत. ओके, आणि आपलं इथे फाइंड आउट होणार आहे कंट्रीब्युशन पर आवर्स ऑफ पर लेबर आवर. कंट्रीब्युशन पर लेबर आवर इथे आपल्याला फाइंड आउट होत आहेत. हे येतात 4 रुपीज पर लेबर, 4 पर लेबर आवर. हे रुपीजमध्ये इन्फॉर्मेशन आपण फाइंड आउट केल्या. ₹4 अँड ₹3.5 ही रुपीजमधली इन्फॉर्मेशन आहे. ओके ओके, नेक्स्ट आपल्याला फायनल आपला कन्क्लुजन इथे मेन्शन करायचं आहे. एक मिनिट हा. ओके, इथे आपलं कन्क्लुजन काय असणार, इथे सुद्धा आपला प्रोडक्ट एक्सच आपलं बेटर आहे जेव्हा तुमचं लिमिटिंग फॅक्टर, जेव्हा तुमचं रॉ मटेरियल नाही लेबर अवर्स असतील तेव्हा.
ओके. Okay, next point number E. If the raw material is available 200 kg and maximum sales of each product is 500 units. ओके, आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करून दाखवायचं आहे. तर आता इथे लिमिटिंग फॅक्टर ॲक्च्युली दोन लिमिटिंग फॅक्टर आहेत. फर्स्ट वन इज रॉ मटेरियल इन केजी अँड सेकंड वन इज युनिट्स, म्हणजे सेल्स युनिट. आपल्याला सेल्स युनिट ईच प्रोडक्टचे 500 युनिट सांगितलेलं, म्हणजे मॅक्झिमम तुम्ही एका युनिट्स एक जे प्रोडक्ट आहेत ना त्याचे 500 युनिट्स तुम्ही सोल्ड करू शकता. म्हणजे प्रोडक्ट एक्सचे 500 आणि प्रोडक्ट वायचे 500, म्हणजे 1000 युनिट्स तुम्ही सेल करू शकता मॅक्झिमम. त्यामध्ये सुद्धा त्यांनी एका प्रोडक्टसाठी 500चा त्यांनी लिमिट असाइन केलेलं आहे. ओके, तर आता या सिच्युएशनमध्ये बघा आपले दोन लिमिटिंग फॅक्टर आहेत. एक सेल्स युनिट आहे लिमिटिंग फॅक्टर, त्याच्यासाठी 500 युनिट्स आपले इथे अवेलेबल आहेत. आणि रॉ मटेरियल के जी जे आहे ते सुद्धा लिमिटिंग फॅक्टर आहे. तर रॉ मटेरियल के जी आपले किती अवेलेबल आहेत? रॉ मटेरियल के जीनुसार आपलं कोणती जास्त गोष्ट आपल्याला प्रॉफिटेबल असणार आहे? तर आपल्याला जर तुम्ही कधी एक्सचं प्रोडक्ट कधी जास्त कधी सेल केलं तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होऊ शकतो. ओके, पण आता तुम्हाला एक प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी किती के जीची रिक्वायर्ड आहे? तुम्हाला 2 kgची रिक्वायर्ड आहे एक्स प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी. आणि वाय प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला 5 kgची रिक्वायरमेंट आहे. आणि तुमच्या इथे मॅक्झिमम लिमिटिंग तुमच्या इथे किती रॉ मटेरियल अवेलेबल आहे? तर 2000 kg रॉ मटेरियल अवेलेबल आहे. तर आपल्याला इथे एक चार्ट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. ओके, आणि त्या चार्टमधून आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. अशा पद्धतीने एक आपल्याला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यानुसार आपल्याला किती प्रोडक्ट हे जे चार्ट आपण जे प्रिपेअर करतोय ना ते तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने त्याचं वर्किंग केलेलं आहे ते. ओके, कारण की बघा आता 500 युनिट्स पर प्रोडक्टचे आपले ते अवेलेबल आहेत सेलसाठी. ओके, सेलसाठी आपले ते 500 युनिट्स आपले ते पर प्रोडक्टचे आपले ते अवेलेबल आहेत. तर आपण एक्स प्रोडक्ट आपला जास्त प्रॉफिटेबल आहे जेव्हा आपण रॉ मटेरियल इन लिमिटिंग फॅक्टर असेल तेव्हा. त्यामुळे आपल्याला एक्सचे आपण किती प्रोडक्ट आपल्याला सेल करणं गरजेचं आहे? आपल्याला ते मॅक्झिमम 500, म्हणून आपण 500 युनिट्स आपण मेन्शन करणार आहोत. ओके, मटेरियल के जी रिक्वायर्ड, आपल्याला किती मटेरियल आपल्याला के जी रिक्वायर्ड आहे 500 युनिट्स प्रोड्यूस करण्यासाठी? तर 2 रुपीज पर के जी आहे, म्हणून 500 × 2. म्हणजे आता एक्स प्रोडक्ट आपल्याला प्रोड्यूस होण्यासाठी 500 आपण युनिट्स आपण पहिल्यांदा आपण एक्स आपण मॅक्झिमम आपण सेल करतोय. एक्सचे आपण मॅक्झिमम आपण सेल केले तर एक्सचे मॅक्झिमम सेल किती होत आहे? एक्सचे मॅक्झिमम सेल होत आहे 500 युनिट्स आपल्याला सेल करायचे आहेत. ॲज पर द त्यांनी आपल्याला जी कंडिशन दिली त्यामध्ये काय मेन्शन केले? 500 युनिट्स आपल्याला सोल्ड करायचे आहेत मॅक्झिमम. ओके, तर आपण एक्सचे मॅक्झिमम आपण सोल्ड केले तर 1000 kg आपल्याला रिक्वायर्ड आहे. ओके, आता आपल्याला नेक्स्ट मेन्शन करायचं कंट्रीब्युशन पर युनिट्स किती आहे? तर कंट्रीब्युशन पर युनिट किती आहे प्रोडक्ट एक्ससाठी? 40 रुपीज. ओके, तर प्रोडक्ट एक्ससाठी आपल्याला 40 रुपीज आपल्या कंट्रीब्युशन पर युनिट आहे. तर टोटल कंट्रीब्युशन आपलं किती फाइंड आउट होईल? 500 × 40. ओके, 20,000 रुपीज कंट्रीब्युशन फाइंड आउट होईल. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचे वायचे आपण किती प्रोडक्ट आपण सोल्ड करू शकतो. आता वायचे आपल्याला प्रोडक्ट जरी 500 जरी मेन्शन केलं असलं इथे आपल्याला अलाउड केलेलं 500, पण आपण 500 आपण सेल करू शकत नाही. का 500 आपण सेल करू शकत नाही? कारण की जे मटेरियल रिक्वायर्ड पर के जी आहे ते आपले मॅक्झिमम किती आपण यूज करू शकतो? 200 kgs अवेलेबल आहे. मग टोटल कधी 200 kg अवेलेबल आहे त्यातले ऑलरेडी आपण 1000 kg आपण यूज केलेले आहेत. ऑलरेडी आपण इथे एक्ससाठी आपण 1000 kg यूज केले, त्यामुळे मॅक्झिमम आपण वायसाठी आपण किती यूज करू शकतो? 1000च यूज करू शकतो. बॅलन्सिंग अमाऊंट आपण ही फाइंड आउट केली. ही आपण बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट केली. 2000 आपल्याला मॅक्झिमम अलाउड आहे, त्यातले 1000 आपण इथे यूज करणार आहोत. म्हणजे आपण अवेलेबल किती आहेत वायसाठी? फक्त 1000च अवेलेबल आहे. ओके, आता 1000 कधी के जी अवेलेबल आहेत वायचे युनिट प्रोड्यूस करण्यासाठी, तर वायचे किती युनिट प्रोड्यूस होऊ शकतात? ओके, कधी 1000 अवेलेबल आहेत तर इथे आपण वायचे आपण किती युनिट आपण प्रोड्यूस करू शकतो ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ते कसं फाइंड आउट करणार आहोत? तर आपल्याला एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी वायचा एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी किती के जी रिक्वायर्ड आहे? 5 kg रिक्वायर्ड आहेत. वायचा एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी किती 5 kg रिक्वायर्ड आहेत, तर किती
युनिट्स प्रोड्यूस होऊ शकतात, 200 युनिट्स प्रोड्यूस होऊ शकतात. 1000 डिवाइड बाय 5 किती युनिट्स आपले प्रोड्यूस होऊ शकतात? 200 युनिट्स आपले प्रोड्यूस होऊ शकतात. ओके, 200 युनिट्स आपले प्रोड्यूस होऊ शकतात. कंट्रीब्युशन पर युनिट किती आहे वायसाठी? 70 रुपीज आहे. 70. आपला प्रॉफिट किती होईल? कंट्रीब्युशन पर युनिट किती असणार आहे? 200 इंटू 70. आपल्याला इथे टोटल आपल्याला हे आपलं टोटल कंट्रीब्युशन झालं. ओके, टोटल कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट करा. लेस फिक्स कॉस्ट आपल्याला किती प्रोव्हाइड केली? प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केली होती फिक्स कॉस्ट 5000 रुपीज. ओके, फिक्स कॉस्ट आपली 5000 रुपीज. त्यामुळे आपला प्रॉफिट होईल इथे. प्रॉफिट किती होईल? 34,000 मायनस 5000 म्हणजे 29,000 आपल्याला प्रॉफिट होईल. ओके, 29,000 प्रॉफिट येतो. आता ही कंडिशन आपण कन्सिडर केली आणि 29,000 आपला प्रॉफिट येतोय. आता तुम्ही कधी असा विचार केला की सर तुम्ही जे बोलताय ते रॉंग आहे, कारण वायचं जे कंट्रीब्युशन पर युनिट आहे ते मॅक्झिमम आहे. आम्ही कधी वाय युनिट कधी जास्त सोल्ड केलं तर आम्हाला जास्त प्रॉफिट होऊ शकेल. ओके, तर आपण वायचे आपण 500 आपण सोल्ड करून बघूया. आता आपण सोल्ड करून बघूया. आपण व्हेरिफिकेशन करते, म्हणजे जे आन्सर आपण फाइंड आउट केले ते बरोबर आहे की नाही ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी मी वायचे मॅक्झिमम युनिट सोल्ड करून बघतो. ओके, आता एक्सचे जे आहेत ना ते एक्स आपण डिलीट केले इथे. वायचे 500 सोल्ड करतो. ओके, वायचे 500 सोल्ड केले तर 35,000 आपल्याला कंट्रीब्युशन आपल्याला होईल. ओके, पण आपल्याला मटेरियल रिक्वायर्ड पर के जी आहे ते 1000 आपल्या इनफ नाही आहे इथे 500 प्रोड्यूस करण्यासाठी. 500 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला पर के जी आपल्याला किती रिक्वायर्ड आहे? 5 युनिट्स रिक्वायर्ड आहेत. ओके, तर 500 कधी प्रोड्यूस केले तर इंटू 5 आपल्याला ॲक्च्युअली 2500 युनिट्स के जी आपल्याला रिक्वायर्ड आहे. तर 2500 के जी आपल्या इथे अवेलेबलच नाही आहेत. ओके, आपल्याला मॅक्झिमम किती अवेलेबल आहेत? फक्त 2000 अवेलेबल आहेत. त्यामुळे इथे 500 आपण सेलच करू शकत नाही प्रोडक्ट वायचे. प्रोडक्ट एक्सचे तर 0 सेल होतील कधी तुम्ही प्रोडक्ट वाय कधी जास्त कधी सोल्ड करायचे म्हटलं तर. पण प्रोडक्ट वाय तुम्ही मॅक्झिमम 200च युनिट सोल्ड 2000च के जी आपल्या इथे अवेलेबल आहे. त्यामुळे वायचे तुम्ही किती सोल्ड करू शकता? 2000 डिवाइड बाय 5 म्हणजे तुम्ही वायचे फक्त 400 युनिट्सच तुम्ही सोल्ड करू शकता. कारण की रॉ मटेरियल इन लिमिटेड फॅक्टर आहे. रॉ मटेरियल लिमिटेड फॅक्टर आहे, त्यामुळे तुम्ही मॅक्झिमम किती युनिट सोल्ड करू शकता? वायचे 400च सोल्ड करू शकता. तेव्हा तुमचा 28,000 तुमचं कंट्रीब्युशन होईल आणि तुमचा प्रॉफिट होईल 23,000. बघा लेस होतोय. ओके, या सिच्युएशनमध्ये किती होते आपला प्रॉफिट? 29,000. आणि आपण कधी सिच्युएशन कधी चेंज करायची म्हटलं, कधी वायचे कधी जास्त सोल्ड करायचे कधी म्हटलं तर आपला 23,000 रुपीज आपला प्रॉफिट होतोय. ओके, त्यामुळे हा जो चार्ट दिलेला आहे हा चार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे. या चार्टनुसार जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ती आपल्याला इम्पॉर्टंट कन्सिडर करायचे. बेस आपल्याला कन्सिडर करायचं. जो लिमिटिंग फॅक्टर असणार आहे त्यानुसार आपल्याला त्याचे डिसिजन घ्यायचे. म्हणजे कधी सेल्स युनिट लिमिटिंग फॅक्टर ॲट दॅट टाइम वी विल टेक डिसिजन ऑन द बेसिस ऑफ कंट्रीब्युशन पर युनिट. when the sales value is limiting factor at that time we will take decision on the basis of PV ratio of that product. Raw material is in limiting factor at that time contribution per unit of raw material will be the base for the calculation. ओके, हा जो चार्ट आहे खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. मॅनेजरियल डिसिजन मधला जो मेन जो आहे ना तर तुम्ही बघाल तर हा चार्ट आहे ॲक्च्युली. हा चार्ट रिलेटेड, कारण मॅक्झिमम प्रॉब्लेम तुम्हाला अशाच पद्धतीने येतील. तुम्ही अजूनसुद्धा हे जे आपण जे कॉम्बिनेशन घेतो ना ते कॉम्बिनेशन कधी आता समजा प्रोडक्ट एक्सचे कधी 400 आपण सोल्ड करून कधी बघितले तरीसुद्धा आपला आन्सर आपलं जे पहिले आपण जे आन्सर फाइंड आउट केलं त्याच्यापेक्षा वेगळाच आन्सर म्हणजे फाइंड आउट. आपण इथे कधी 400 कधी आपण नाही तर जास्त होईल नाही बघूया. ओके, 400 तर मटेरियल रिक्वायर्ड आपले किती येणार आहे? 800. ओके, कंट्रीब्युशन आहे 40. ओके, कंट्रीब्युशन टोटल कंट्रीब्युशन आपलं फाइंड आउट होईल 16,000. ओके, आता प्रोडक्ट वायसाठी आपल्याला किती अवेलेबल आहेत? तर 1200 अवेलेबल असतील वायसाठी. ओके, 1200 युनिट्स अवेलेबल आहेत. 1200 अवर लेबर रॉ मटेरियल के जी अवेलेबल असतील तर आपण 240 युनिट्स आपण प्रोड्यूस करू शकतो. ओके, 1200 डिवाइड बाय 5. ओके, 70 रुपीज कंट्रीब्युशन आहे पर युनिट म्हणून आपला टोटल कंट्रीब्युशन येईल वायसाठी 16,800. तरीसुद्धा तुमची डिक्रीज होते. बघा प्रॉफिट पूर्वी किती होता? 29,000 होता. आता किती आहे? 27,800. म्हणजे जे आपण जे कॉम्बिनेशन जे सिलेक्ट केलेले या चार्टनुसार, ओके, आपण जे कॉम्बिनेशन जे सिलेक्ट केले या चार्टनुसार आपण ते कॉम्बिनेशन सिलेक्ट केलेलं आहे तर ते कॉम्बिनेशन प्रत्येक वेळेस तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिटच देतोय असं तुम्हाला इथे शो होत आहे. ओके, त्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही
लक्षात घ्या की तुम्हाला ही जी आहे ना, हा जो चार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हा चार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. या चार्टनुसार आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. जेव्हा जेव्हा लिमिटिंग फॅक्टर आणि मॅक्झिमम तुमचे जे मॅनेजरियल डिसिजनचे जे प्रॉब्लेम आहेत ना, ते मॅक्झिमम प्रॉब्लेम म्हणजे 80% तुमचे प्रॉब्लेम या लिमिटिंग फॅक्टरवरती आहेत आणि 20% प्रॉब्लेम तुमचे एक्सपोर्ट प्राईस किंवा ॲडिशनल ज्या आहेत त्या गोष्टी कदाचित फाइंड आउट करायला विचारल्या जाऊ शकतात. ओके, हा पॉईंट तुम्हाला समजला आहे का? ओके, प्रॉब्लेममध्ये कोणाला काही डिफिकल्टी आहे या प्रॉब्लेममध्ये? नसेल डिफिकल्टी तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊया. नेक्स्ट प्रॉब्लेमसुद्धा अशाच पद्धतीचा आहे. ओके, रिवाईज करा. मी तुम्हाला 101% सांगतो की तुम्ही आत्ता बघितलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं की मला समजलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतः जेव्हा सॉल्व करायला जाणार ॲट दॅट टाईम यू विल फाइंड मेनी डिफिकल्टीज. मग तेव्हा तुम्हाला रिवाईज करून बघावं लागेल. ओके, तर तुम्ही कधी समजलं नसेल, कधी तुम्हाला कधी समजत नसेल की कोणता पॉईंट आहे, तर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की काय डिस्कस केलेलं होतं आपण. ओके, तर ते तुम्ही तेव्हा बघू शकता. पण हा प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा एकदा सॉल्व करणं कंपल्सरी आहे. कधी हा प्रॉब्लेम कधी तुम्ही स्किप करताय तर मॅनेजरियल डिसिजनचे इतर प्रॉब्लेम तुम्हाला समजायला थोडंसं डिफिकल्ट जाईल. ओके, ज्या काही ज्या टर्म्स सांगितलेल्या त्या लक्षात ठेवा. ह्या ज्या टर्म्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे. कंट्रीब्युशन पर युनिट ऑफ रॉ मटेरियल पर युनिट नाही आहे इथे, 1 मिनिट, पर के जी ऑफ रॉ मटेरियल आहे. ओके, पर के जी ऑफ रॉ मटेरियल पाहिजे. ओके, पर के जी ऑफ रॉ मटेरियल, जेव्हा लिमिटिंग फॅक्टर जेव्हा रॉ मटेरियल असणार आहे तेव्हा पर के जी ऑफ रॉ मटेरियल आपल्याला कंट्रीब्युशन फाइंड आउट करायचं. तर ते कसं फाइंड आउट करायचं ते एक इम्पॉर्टंट पुन्हा एकदा पाहिजे तर बघून घ्या. आणि पर अवर्स ऑफ रॉ मटेरियल कसं फाइंड आउट करायचं. बऱ्याच वेळेस तिथे मुलांचं काय कन्फ्युजन होतं की इथे आपल्याला डिवाइड करायचं, ते काय डिवाइड करायचं, रुपीजमध्ये डिवाइड करायचं आहे का के जीमध्ये डिवाइड करायचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कंट्रीब्युशन पर युनिटला आपल्याला पर के जीने डिवाइड करायचं आहे, के जीने डिवाइड करायचं आहे. आणि जेव्हा लेबरचं करता तेव्हा अवर्सनी डिवाइड करायचं आहे. तर तुम्हाला पर युनिट किती अवर्स रिक्वायर्ड आहेत आणि पर युनिट किती के जी रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं. आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही जण यामध्ये सुद्धा कन्फ्युजन होतात की इथे के जी काय फाइंड आउट करायचं आहे, हे सुद्धा तुम्ही काही वेळेस कन्फ्युजन होतात. तर प्रोडक्ट एक्ससाठी, प्रोडक्ट एक्स हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे. हे फायनल प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण हे रॉ मटेरियल आपण यूज करतोय. तर रॉ मटेरियल एक प्रोडक्ट तयार करण्यासाठी 10 kg सुद्धा लागू शकेल किंवा 20 kg सुद्धा लागू शकेल, 2 kg सुद्धा लागू शकेल. तर ते आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे की एक युनिट प्रोड्यूस होण्यासाठी, एक युनिट फायनल प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला किती युनिट रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे. एक युनिट फायनल प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट एक्स प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला किती के जी रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर किती के जी आपल्याला, तर एक्स प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला 20 रुपीजचं रॉ मटेरियल, हे रुपीज इन्फॉर्मेशन आहे, ही रुपीज इन्फॉर्मेशन आहे. बरेच जण इथे डिवाइड करताना 20ने डिवाइड करतात का, तर इथे मेन्शन केलं 20 म्हणून, तर ते रॉंग आहे. आपल्याला पर के जी आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर नंबर ऑफ के जी किती आहे तिथे, तर 20 रुपीज रिक्वायर्ड आहे आणि पर के जीची आपल्या इथे इन्फॉर्मेशन दिली आहे की 10 रुपीज पर के जी रॉ मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे. 10 रुपीज पर के जी आपल्याला रॉ मटेरियल अवेलेबल आहे आणि आपल्या इथे 20 रुपीज आपल्याला रिक्वायर्ड आहेत एक्स प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी. 20 रुपीज रिक्वायर्ड आहे म्हणजे किती के जी आपल्याला रिक्वायर्ड आहे, तर 20 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू आपल्या 2 के जी आपल्याला रिक्वायर्ड आहे. आणि प्रोडक्ट वायचा फाइंड आउट करताना 50 डिवाइड बाय 10 म्हणजे आपला 5 के जी रिक्वायर्ड आहे. तर ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, 2 आणि 5 हे आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचे आहेत. बऱ्याच जणांचं इथे कन्फ्युजन होतं, तर बरेच जण इथे 20 आणि 50 करतात कारण की रॉ मटेरियल आपल्याला सांगितलेलं, रॉ मटेरियलनुसार आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ते रॉंग आहे. तुम्हाला पर के जी फाइंड आउट करायचं, लेबरचा फाइंड आउट करताना पर अवर्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, पर के जी पर अवर्स. ओके, आपल्याला कंट्रीब्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आणि त्यानुसार आपल्याला डिसिजन घ्यायचे. ओके, आपण या डिसिजनमधले आपण 3 प्रकारे आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण यूज करून सुद्धा बघितलं. तर मॅक्झिमम प्रॉफिट आपण जे पहिली जी कन्सेप्ट जी यूज केलेली आहे या चार्टनुसार, त्या चार्टनुसार जे आलेले जे प्रॉफिट आहे तोच मॅक्झिमम आहे प्रत्येक वेळेस. इथे 23 आला, इथे 27 आला, पण लेस दॅन 29च आहे. ओके, त्यामुळे तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशन यूज करून बघा, इथे कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही यूज करून बघितलं तरी सुद्धा हे 29,000 हा जो प्रॉफिट आलेला आहे तोच मॅक्झिमम प्रॉफिट असणार आहे. ओके, कोणाला कन्फ्युजन असेल, काही क्वेरी असेल ते विचारू शकता.
म्हणलं सर अकाउंटला थेरी येईल ना? तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला आपला पॅटर्न सांगितला. त्या पॅटर्नमध्ये फर्स्ट 3 क्वेश्चन्स आहेत ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत. फोर्थ क्वेश्चन आहे तो ऑब्जेक्टिव्हला और तुम्हाला थेरी आहे. ओके, त्यामुळे ती थेरी आहे ती ऑप्शनल आहे ॲज पर आवर पेपर पॅटर्न. ओके, त्यामुळे पेपर पॅटर्ननुसार तुम्ही कधी बघितलं तर आपली थेरी आपलं ऑप्शनल आहे. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहे तर विचारू शकता. मी 1 मिनिट फक्त अटेंडन्स घेतो ॲक्च्युली. ओके, ओके. नेक्स्ट क्वेश्चन फक्त रीड करतोय, डिस्कस करणार आहे. नेक्स्ट लेक्चरला यायच्या आधी तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके, सो दॅट यू विल हॅव मोर क्लिअरिटी. ॲक्च्युली तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी इन नेक्स्ट लेक्चर और वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम इन द नेक्स्ट लेक्चर ॲक्च्युली. पण तुम्ही पहिले कधी सॉल्व करण्याचा कधी प्रयत्न केला असेल ना तर तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल त्या कन्सेप्टमध्ये. प्रयत्न करा, नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण क्लिअर सॉल्व करणारच आहोत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, मी प्रॉब्लेम रीड करतोय. कुठल्याही प्रॉब्लेममध्ये कुठलीही तुम्हाला कन्फ्युजन येत असेल तर आत्ता क्लिअर करून घ्या, सो दॅट यू कॅन सॉल्व दॅट प्रॉब्लेम. ओके, मी प्रॉब्लेम रीड करते. कुठल्याही पॉईंटला कधी तुम्हाला कन्फ्युजन असेल की कसं फाइंड आउट करायचं तर तेव्हा मला विचारून घ्या. प्रॉब्लेम जेव्हा मी रीड करेन तेव्हाच मी तेव्हा सांगेन सुद्धा तुम्हाला, पण तरीसुद्धा कधी प्रॉब्लेम येत असेल तर विचारून घ्या, म्हणजे तुम्ही सॉल्व करू शकता तो प्रॉब्लेम. तुम्ही एक जरी पॉईंट तरी यातले जे 3 पॉईंट दिलेले आहेत ना 1 2 3, तर एक जरी पॉईंट तुम्ही जरी सॉल्व करून जरी ठेवला ना तरीसुद्धा तुम्हाला थोडीशी क्लिअरिटी येईल त्या मेन टॉपिक रिलेटेड. ओके, मी जास्त स्पीडमध्ये घेत नाही आहे, थोडासा स्लो घेतला, एकच प्रॉब्लेम घेतला, पण तोच प्रॉब्लेम मला मॅक्झिमम तुम्हाला जास्त क्लिअरिटी आली पाहिजे, बेस तुमचा क्लिअर झाला पाहिजे, त्यासाठी मी तशा पद्धतीने ॲक्च्युली थोडा स्लो घेतला आजचा ॲक्च्युली. आता आपण जे लास्टचे आधीचे जे 2-3 आपण लेक्चर्स घेतले, 4-5 जे काही लेक्चर झाले त्याच्यामध्ये आपण जास्त स्पीडमध्ये घेतलं. पण हा टॉपिक थोडासा डिफरंट आहे. लास्ट जो टॉपिक होता तो सेम होता तुमचा, जसा TY BComला जो टॉपिक होता तोच होता, त्यामुळे त्यांचा तुमचा ॲक्च्युली त्याचा बेस ॲक्च्युली क्लिअर होता. ओके, पण याचा तुमचा बेस थोडासा क्लिअर म्हणजे आहे तसा क्लिअर, पण हे ज्या 2-3 ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजण्यासाठी मी थोडंसं स्लो घेतलेलं आहे. आता मी प्रॉब्लेम रीड करते, कुठलेही कन्फ्युजन येत असेल तर लगेच विचारा. ओके, XY लिमिटेड इज मॅन्युफॅक्चरिंग 3 हाऊसहोल्ड प्रोडक्ट A, B and C and selling them in competitive market. Details of current demand and selling price and cost structure are given below. ओके, एक्सपेक्टेड डिमांड म्हणजे सेलिंग युनिट. सेलिंग युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केले 10,000, 12,000 and 20,000. नेक्स्ट सेलिंग प्राइस पर युनिट, हे युनिट पर युनिटमध्ये दिलेले आहेत 20 रुपीज, 16 रुपीज अँड 10 रुपीज. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, आता व्हेरिएबल कॉस्टमध्ये 3 गोष्टी आहेत, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. व्हेरिएबल ओव्हरहेड, आता मटेरियल बघा 6 रुपीज आहेत एसाठी, आणि पर के जीसाठी किती आहे 10 रुपीज पर के जी आहे. बीसाठी 4 रुपीज आहेत आणि सीसाठी 2 रुपीज आहेत. मला कोण सांगू शकेल का एचं पर के जी ऑफ रॉ मटेरियल किती लागेल? पर एक युनिट प्रोड्यूस होण्यासाठी किती के जी रॉ मटेरियल लागेल, कोण सांगू शकेल? एक युनिट प्रोड्यूस होण्यासाठी ए साठी किती के जी रॉ मटेरियल लागेल? 0.6. ओके, बरोबर आहे. ओके, तसंच सेम बी साठी 0.4, सी साठी 0.2. ओके, आपल्याला काय आन्सर करायचं आहे 6 डिवाइड बाय 10. ओके, 6 डिवाइड बाय 10, 4 डिवाइड बाय 10 आणि 2 डिवाइड बाय 10 केल्यानंतर आपल्या आन्सर फाइंड होईल. जसंच मी लास्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा तेच केलेलं होतं. काय केलेलं होतं 20 डिवाइड बाय 10 2 kg, 50 डिवाइड बाय 10 5 kg. ओके, सेम सिच्युएशन इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. ओके, नेक्स्ट लेबर आवर्स सांगितलेले आहेत आपल्याला 3 रुपीज, 3 रुपीज अँड 1.5 रुपीज, आणि 1 आवरसाठी आपण 50 रुपीज देतो आहे. तर मला सांगा किती पर आवरसाठी किती आपल्याला लागतील? आपल्याला एसाठी पर युनिटसाठी, एच्या पर युनिटसाठी आपल्याला किती आपल्याला अवर्स रिक्वायर्ड लागतील, किती अवर्स रिक्वायर्ड लागतील अवर्स? मला वाटते 0.10 येते का 0.01 येते का असं काहीतरी येईल वाटतं. 1 मिनिट,
किती 3 डिवाइड बाय 15 0.20 सो 0.20 ओके 0.20 ओके एचं 0.20 येत आहे बीचं येईल सुद्धा 0.20 येईल आणि सीचं 0.10 येईल वाटते 1.5 मेन्शन केलं ना तर 1.5 डिवाइड बाय 15 0.10 ओके एवढे आपल्याला अवर्स रिक्वायर्ड आहेत 0.20 अवर्स रिक्वायर्ड आहे ए प्रोडक्ट प्रोड्यूस होण्यासाठी बी साठी 0.20 रिक्वायर्ड आहे आणि सी साठी 0.10 रिक्वायर्ड आहे ओके एक युनिट प्रोड्यूस होण्यासाठी अवर्स किती रिक्वायर्ड आहेत ते नेक्स्ट व्हेरिएबल कॉस्ट व्हेरिएबल ओव्हरहेड दिले 2 1 अँड 1 ओके व्हेरिएबल ओव्हरहेड आपल्याला प्रोव्हाइड केलं ₹2 ₹1 अँड ₹1 ओके आणि फिक्स ओव्हरहेड पर युनिट आता पर युनिट दिलेले आहेत आपल्याला पर युनिट ॲक्च्युली कुठे अप्लाय करायचे नसतात तसे पण आता यांनी युनिट्समध्ये दिले आहेत तर आपण डायरेक्ट आपण मेन्शन करू शकतो ॲक्च्युली ₹5 ₹4 अँड ₹2 आता हे किती युनिटसाठी दिले 10,000 युनिटसाठी म्हणजे फिक्स कॉस्ट किती ए साठी 50,000 बी साठी किती आहे 48,000 सी साठी किती आहे 40,000 कारण आपण फिक्स कॉस्ट मोस्टली आपण टोटल रुपीजमध्ये मेन्शन करतो ओके तर अशा पद्धतीने फिक्स कॉस्ट येईल आता पुढची इन्फॉर्मेशन बघा काय दिलेली आहे ओके द कंपनी इज फ्रिक्वेंटली अफेक्टेड बाय द अक्यूट स्केअरसिटी ऑफ रॉ मटेरियल अँड हाय लेबर टर्नओव्हर ड्युरिंग द नेक्स्ट पिरियड इट इज एक्सपेक्टेड टू हॅव वन ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन त्यांनी 3 सिच्युएशन दिलेल्या आहेत ए बी सी तर 3 सिच्युएशनपैकी कोणती तरी एक सिच्युएशन असू शकते त्या प्रत्येक सिच्युएशनसाठी आपल्याला सजेस्ट द बेस्ट प्रोडक्शन प्लॅन इन ईच केसेस अँड रिझल्टंट प्रॉफिट दॅट द कंपनी वुड अर्न अकॉर्डिंग टू युअर सजेशन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या कन्सेप्ट आहेत त्या अप्लाय करायच्या आहेत कारण लिमिटिंग फॅक्टर आपल्या दिलेला आहे ओके पहिल्या याच्यामध्ये दिलेलं आहे का रॉ मटेरियल इज इन शॉर्ट सप्लाय that is 12,100 kg is available only 12,100 kg is available that means raw material in limiting supply at that time we will use contribution per raw material per kg of raw material base okay next labor hour available will be only 5,000 hours okay 5,000 hours च्या वेळेस आपण काय करणार आहोत हे पर लेबर आवर जी इन्फॉर्मेशन होती ती आपण यूज करणार आहोत नेक्स्ट मेन्शन केलेलं आहे इट मे बी पॉसिबल टू इन्क्रीज द सेल ऑफ एनी वन प्रोडक्ट बाय 25% विदाउट एनी ॲडिशनल फिक्स कॉस्ट बट बाय स्पेंडिंग ₹20,000 ऑन ॲडव्हर्टाइजमेंट देर विल बी नो शॉर्टेज ऑफ मटेरियल ऑर लेबर ओके जो लास्ट पॉईंट तो मेन्शन केला त्याच्यामध्ये काय मेन्शन की जे लिमिटिंग फॅक्टर होते ना पहिल्यांदा लेबर आणि मटेरियलचे ते कुठलेही लिमिटिंग फॅक्टर नाही आहेत पण कुठल्या तरी एका प्रोडक्टचा आपल्याला सेल आहे ना तो आपल्याला 25% इन्क्रीज करायचा आहे आणि जेव्हा तो इन्क्रीज होणार तेव्हा 25,000 आपली फिक्स कॉस्टसुद्धा इन्क्रीज होणार आहे फॉर स्पेंडिंग फिक्स कॉस्ट फॉर ॲडव्हर्टाइजमेंट नो ॲडिशनल फिक्स कॉस्ट मेन्शन केलं आहे पण बाय स्पेंडिंग ₹20,000 म्हणजे ॲडिशनल कॉस्ट आपली इन्कर्ड होणार आहे ते फिक्स कॉस्ट आहे असं नाही आहे ॲक्च्युली ॲडव्हर्टाइजमेंट फिक्स कॉस्ट आहे असं नाही आहे ओके तर ₹20,000 ती मे बी व्हेरिएबल असेल किंवा फिक्स असेल त्याची काही इन्फॉर्मेशन आपली इथे काय प्रोव्हाइड केलेलं नाही आहे कारण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स या सेमी व्हेरिएबल असू शकते ओके तर ती जी कॉस्ट आपली जी 20,000 आपल्या एक्स्ट्रा इन्कर्ड होणार आहे तर 20,000 आपली एक्स्ट्रा कॉस्ट इन्कर्ड होणार आहे आणि 25% आपल्याला कुठल्या तरी एका प्रोडक्टचा वन प्रोडक्ट कोणत्याही एका प्रोडक्टची आपल्याला कॉस्ट काय सेल्स काय करायचं आहे सेल्स युनिट आपल्याला इन्क्रीज करायचे आणि आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे ओके तर आपल्याला इथे सुद्धा आपल्याला जेव्हा सेल्स युनिट आपल्याला इन्क्रीज करायचे आहेत ओके सेल्स युनिट आपल्याला इन्क्रीज करायचे तर तुम्ही या सिच्युएशनमध्ये तुम्ही आपण फर्स्ट आपण बघूया रॉ मटेरियल अवेलेबल जे आहे ते लिमिटिंग फॅक्टर पहिल्यांदा तुम्हाला याची कॉस्ट स्टेटमेंट प्रिपेअर करायला लागेल अशाच पद्धतीने सेम कॉस्ट स्टेटमेंट प्रिपेअर होईल तर मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो आणि प्रोडक्ट ए बी आणि सी okay selling price per unit contribution hello
बेसिक चार्ट प्रिपेअर करते. सेलिंग प्राइस पर युनिट ए साठी किती दिलेली आहे? 20 रुपीज, 16 रुपीज अँड 10 रुपीज. 20 रुपीज, 16 रुपीज अँड 10 रुपीज. ओके. व्हेरिएबल कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इथे अजून एक ॲड करायला लागेल. टोटल व्हेरिएबल कॉस्ट. ओके. मटेरियल 632 इथे टोटल फाइंड आउट होईल 11. ओके. प्रोडक्ट बी साठी किती आहे? 431 8 रुपीज येते. आणि प्रोडक्ट सी साठी किती आहे? 1.51 प्रोडक्ट सी. ओके. नेक्स्ट आपण काय फाइंड आउट करू शकतो? इथे कंट्रीब्युशन आपण फाइंड आउट करू शकतो. कंट्रीब्युशन सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. हे कंट्रीब्युशन फाइंड आउट झालेलं आहे. हे आपण बेसिक गोष्ट फर्स्ट फाइंड आउट करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्या ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत ना त्या तुम्ही इथे सुद्धा पहिल्यांदाच फाइंड आउट करून घेतल्या तरी सुद्धा चालतील. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी? तर तुम्ही इथे PV रेशो फाइंड आउट करून घेऊ शकता. कंट्रीब्युशन पर रॉ मटेरियल पर केजी ऑफ रॉ मटेरियल फाइंड आउट करून ठेवू शकता आपल्या ज्या रिक्वायर्ड आहेत त्या. नेक्स्ट गोष्ट तुम्ही कंट्रीब्युशन पर लेबर आवर तुम्ही फाइंड आउट करून ठेवू शकता. या चार्टमध्ये इथेच फाइंड आउट करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. ओके. तर आपण फर्स्ट गोष्ट फाइंड आउट करूया. रॉ मटेरियल required in kg. Okay. आपण मगाशी ॲक्च्युली फाइंड आउट केलं तसं सेम फाइंड आउट होणार आहे. 6 डिवाइड बाय 10 0.6 0.4 आणि 0.2. ओके. नेक्स्ट आपण अजून एक गोष्ट फाइंड आउट करूया. कंट्रीब्युशन पर कंट्रीब्युशन पर रॉ मटेरियल फाइंड आउट करूया पर केजी ऑफ रॉ मटेरियल. जी आपल्याला नेक्स्ट आपल्याला पॉईंट सॉल्व करायला लागेल. ती किती असणार आहे? ती 9 डिवाइड बाय 0.6. ओके. तर 15 रुपीज येत आहेत. 20 अँड 27.5. ओके. नेक्स्ट आपण काय फाइंड आउट करून घेऊया पाहिजे तर लेबर्स फाइंड आउट करूया. लेबर पर केजी ऑफ रॉ पर अवर्स, लेबर अवर्स रिक्वायर्ड पर युनिट. ओके. तर लेबर अवर्स रिक्वायर्ड पर युनिट आपले किती असतील? तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल? 3 डिवाइड बाय 15.2. इथे फाइंड आउट होईल 3 डिवाइड बाय 15.2 आणि इथे फाइंड आउट होईल 1.5 डिवाइड बाय 15 इज इक्वल टू आन्सर फाइंड आउट होते 0.1. ओके. नेक्स्ट आपण कंट्रीब्युशन पर लेबर आवर फाइंड आउट करून घेऊया जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते. कंट्रीब्युशन पर लेबर आवर. ओके. ते फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट.
45 40 55. ओके, आपल्या जेवढ्या गोष्टी बेसिक होत्या त्या पहिल्यांदा आपण फाइंड आउट करून घेतल्या. मी फक्त फर्स्ट पॉईंट आता सॉल्व करून दाखवतोय, सेकंडवाला तुम्ही सॉल्व करा ॲक्च्युली. ओके, मी रॉ मटेरियलवाला फक्त सॉल्व करतोय. रॉ मटेरियल अवेलेबल विल बी ओनली 12,100 kg. ओके, आता जेव्हा कमी अशा पद्धतीने असणार आहे ना, आपण सर्व गोष्टी इथे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. म्हणजे कंट्रीब्युशन पर रॉ मटेरियल पर के जी किती आहे, ते कंट्रीब्युशन पर के जी ऑफ रॉ मटेरियल किती ते आपण ऑलरेडी इथे फाइंड आउट केलेलं आहे. तर ऑर्डर ऑफ पेमेंट काय असणार, सॉरी ऑर्डर कोणती तुम्ही यूज करणार आहात. फर्स्ट तुम्ही कुठला सेल कराल, सी प्रोडक्ट पहिले सोल्ड कराल, कारण ज्याचं मॅक्झिमम रॉ मटेरियल पर के जी आहे, ते पर के जी ऑफ रॉ मटेरियल आहे ते. म्हणजे फर्स्ट तुम्ही सी सोल्ड कराल, नेक्स्ट तुम्ही कुठला सोल्ड कराल, बी सोल्ड कराल, नेक्स्ट कुठला सोल्ड कराल, ए सोल्ड कराल. तर हा तुम्हाला ऑर्डर ऑफ पेमेंट तुम्हाला ठेवायला, सॉरी ऑर्डर ठेवायला लागेल. सेलिंग ऑर्डर तुम्हाला काय ठेवायला लागेल, फर्स्ट सी, नेक्स्ट बी अँड नेक्स्ट ए. या ऑर्डरनुसार तुम्हाला सेल करावे लागतील. ओके, तर आता टोटल आपल्या इथे किती अवेलेबल आहेत, तर आपण हा चार्ट आपला हा सेम चार्ट आपल्याला यूज करायला लागेल. तर हा चार्ट आपल्याला पुन्हा हा चार्ट आपण सेम इथे यूज करूया. त्यामुळे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्यात की कशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करतोय. ते प्रोडक्ट एक्स वाय, इथे ए बी आणि इथे सी ॲड करतो, अजून एक प्रोडक्ट सी. ओके, आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला मॅक्झिमम युनिट्स आपल्या इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. किती आहे, सीचे किती आहे, 20,000 युनिट्स आहेत. आपल्या किती युनिट्स आपल्याला सोल्ड, एक्सपेक्टेड डिमांड किती आहे, सीचा 20,000 आहे. आपल्याला करंट सिच्युएशननुसार आपल्या रॉ मटेरियल जेव्हा शॉर्ट सप्लाय असणार आहे, तेव्हा आपल्या करंट सिच्युएशननुसार आपली ही ऑर्डर ऑफ पेमेंट जी आहे, ओके, पाहिजे तर इथे तुम्ही ऑर्डर ऑफ पेमेंटसुद्धा इथे जरी मेन्शन केलं असतं तरी झालं असतं. सॉरी, ऑर्डर हे 3 असणार आहे, सेकंड असणार आहे आणि फर्स्ट असणार आहे. ओके, ऑर्डरमध्ये सी ए साठी थर्ड ऑर्डर आहे, बी साठी सेकंड आणि सी साठी फर्स्ट ऑर्डर आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात पहिल्यांदा सी सर्वात सोल्ड कराल. तर आपल्या इथे 20,000 kg आपल्या इथे, सॉरी 20,000 युनिट्स आपण सोल्ड करू शकतो सीचे. तर आपल्याला किती किती के जी रिक्वायर्ड आहे, किती के जी आपल्याला रिक्वायर्ड आहे, 20,000 पर के जी किती रिक्वायर्ड आहे, 0.20. ओके, म्हणून आपल्याला काय करायला लागेल, इथे 20,000 इंटू 0.20, 4,000 रिक्वायर्ड आहे आपल्याला सी प्रोड्यूस करण्यासाठी. आणि टोटल आपल्या इथे किती अवेलेबल आहे, 12,100. आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 12,100 अवेलेबल आहेत. आता तुम्ही सी सोल्ड केले, आता नेक्स्ट तुम्हाला कुठला सोल्ड करायचा आहे, बीचे किती सोल्ड करायचे आपल्याला, 12,000. म्हणून बीचे सोल्ड करा 12,000. आणि आता 12,000साठी किती रिक्वायर्ड आहे, बीसाठी, तर 12,000 युनिट्स प्रोड्यूस करायचे. एक युनिटसाठी आपल्याला किती के जी रिक्वायर्ड आहे, 0.40. 12,000 इंटू 0.40 आपल्याला रिक्वायर्ड आहे. तर 4,800 रिक्वायर्ड आहे. ओके, आता बॅलन्स किती उरले ते आपण इथे फाइंड आउट करूया. 12,100 मायनस 4,000 मायनस 4,800 म्हणजे 3,300 kg आपल्याला अवेलेबल आहे एचे प्रोडक्ट करण्यासाठी, एचे प्रोड्यूस करण्यासाठी. तर एचे प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला ही जी बॅलन्सिंग अमाऊंट, ही आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी के जी किती अवेलेबल आहेत, 3,300. आणि किती के जी आपल्याला रिक्वायर्ड आहे, 0.60 kg पर युनिटसाठी रिक्वायर्ड आहे, म्हणून इंटू 0.60 करा. तर तुम्हाला युनिट्स फाइंड आउट होतील. 1,980 युनिट्स तुम्ही सोल्ड करू शकता प्रोडक्ट एचे, तेव्हा तुमच्या 12,100 होतील. ओके, 1,980.
ओके 12,001 या तिघांची टोटल कधी केली ते 1,200 होते. बघा इथे शो होते ॲक्च्युली. ओके 1,200 टोटल. ओके आता आपण कंट्रीब्युशन पर युनिट किती आहे 9, 8 अँड 5.5. 9, 8 अँड 5.5. ओके इथे टोटल कंट्रीब्युशन आपलं फाइंड आउट होईल 9 इंटू 1,980 96,000 अँड 1,10,000. फिक्स कॉस्ट आपल्याला किती प्रोव्हाइड केलेली आहे तर फिक्स कॉस्टची आपल्या इथे टोटल मेन्शन करायला लागलं. फिक्स कॉस्ट आपली ओके इथे आपल्याला फिक्स कॉस्टसुद्धा कॅल्क्युलेट करायला लागेल. फिक्स कॉस्ट आपल्याला मी इथेच कॅल्क्युलेट करतो. फाय पर के जी आहे म्हणजे 50,000 येईल. 50,000 48,000 50,000 48,000 आणि सी ची किती आहे फिक्स कॉस्ट 2 रुपीज 20 40,000. इथे फिक्स कॉस्टची टोटल 50 प्लस 48 प्लस 40 1,38,000. फिक्स कॉस्ट आहे 1,38,000. $1,980 इंटू 0.60. ओके कमी येत आहेत. हे ॲक्च्युली 3,300 पेक्षा जास्त व्हायला पाहिजे. कमी झालेत. ओके कॅल्क्युलेट करताना आपल्याला 3,300 डिवाइड बाय 0.60 करायला पाहिजे होतं. आपण इंटू 0.60 केलं तर रॉंग आहे. ओके ॲन्सर आपलं 7,500 प्रॉफिट येणार आहे. बघा आपण फर्स्ट आपण काय केलं हे नंबर ऑफ युनिट फाइंड आउट करताना 3,300 इंटू 0.60 केलं पण ते ॲक्च्युली तशा पद्धतीने आपल्या कॅल्क्युलेशन होणार नाही आहे. रॉ मटेरियल के जी आपल्या किती रिक्वायर्ड आहेत 0.60 रिक्वायर्ड आहेत म्हणजे 1 kg पेक्षा सुद्धा कमी रिक्वायर्ड आहे. त्यामुळे 3,300 पेक्षा हे जास्त व्हायला पाहिजे होते. ते आपले मिस्टेक आपण होते आपण मल्टिप्लाय केलं ते ॲक्च्युली डिवाइड करून आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे होते. म्हणजे 3,300 kg अवेलेबल आहे आणि किती kg पर के जी आपल्याला रिक्वायर्ड 0.60 तर डिवाइड केल्यानंतर आपल्याला हे युनिट्स आपल्याला फाइंड आउट होते 5,500 युनिट्स फाइंड आउट होत आहेत. ओके त्यामुळे ॲन्सर आपला फाइंड आउट होते 7,500 आपला प्रॉफिट होईल या सिच्युएशनमध्ये. इथे प्रॉफिट फाइंड आउट होताना सुद्धा दोघांचा ओके फॉर्म्युला आपला तो फॉर्म्युला आहे या तिघांची टोटल सुद्धा ॲक्च्युअली रॉंग होत होती. दोघांचीच टोटल होत होती. ओके टोटल 2,55,500 आपलं टोटल कंट्रीब्युशन आहे म्हणजे टोटल आपले कंट्रीब्युशन होतं आहे 1,38,000. फिक्स कॉस्ट मायनस केली तर आपला प्रॉफिट फाइंड आउट होते 1,17,500. ओके या चार्टमध्ये कोणाला कन्फ्युजन आहे आता तुम्ही स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतः सॉल्व करायला बघाल ना तेव्हाच तुम्हाला काही क्वेरी असेल ते येईल. आत्ता तुम्ही फक्त बघून तुम्हाला समजणार नाही आहे. स्वतः आता जे प्रिपेअर केलं तर थोडीशी मगाशी इथे एक मिस्टेक झालेली होती इथे एक मिस्टेक झालेली होती कारण की फॉर्म्युला आपण मगाशी कॉपी पेस्ट केलेलं ना तो ॲक्च्युली त्यामुळे ते फॉर्म्युला मिसमॅच होत होता. कोणाला कधी कन्फ्युजन असेल तर विचारा नाही तर तुम्ही जो बी पॉईंट आहे ना तुम्ही सॉल्व करा. ओके लेबरचा जो पॉईंट आहे तो तुम्ही सॉल्व करा. ओके तर नेक्स्ट लेक्चरला आपण बी पॉईंटपासून आपण स्टार्ट करूया. ओके थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. कोणाला काही कन्फ्युजन असेल ते विचारू शकता आत्ता.